स्वतः पोर्तुगीज असून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र या माणसाला का लिहावं असं वाटलं असेल. मुघल आदिलशहा पोर्तुगीज हे जरी मराठ्यांचे शत्रू असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांना खूप कुतूहल होतं. कारण अफजल खानाचा वध असो, शाहिस्तेखानाची बोटं कापणं असो किंवा आग्र्यावरून सुटका असो, या सगळ्या घटनांमुळे महाराजांची ख्याती फक्त भारतातच नाही तर इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगल, इराण अशा ठिकाणी पोहोचली होती. म्हणूनच गोव्यात राहणाऱ्या कॉस्मो द गार्ड नावाच्या एका व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण चरित्र लिहून काढलं, तेही 1695 मध्ये, ज्यात महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या निधनापर्यंत सर्व महत्वाच्या घटनांचा उल्लेख आहे. पण त्यात बऱ्याच विचित्र गोष्टी सुद्धा त्याने लिहिल्या आहेत. जसं की महाराजांचा जन्म हा वसई जवळच्या विरार नावाच्या गावात झालाय. अर्थातच हे सगळं त्याने ऐकीव माहितीनुसार लिहिलं असणार. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे चरित्र त्याने 1695 मध्येच लिहून पूर्ण केलं होतं, म्हणजे सभासद बखरच्या 1-2 वर्ष आधी. त्यामुळे काही लोक असं मानतात की छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेलं हे पहिलं पूर्ण चरित्र आहे. पण हे पुस्तक प्रकाशित व्हायला 1630 हे साल उजाडावं लागलं, कारण कॉस्मो द गार्डच्या मृत्यूनंतर त्याने जे काही लिहिलं होतं ते पोर्तुगलला पाठवण्यात आलं. आणि तेव्हा पोर्तुगलमध्ये खूप कडक सेन्सॉरशिप असायची आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराज काही कॅथलिक योद्धा नव्हते. त्यामुळे कदाचित हे पुस्तक प्रकाशित व्हायला इतका उशीर झाला. नंतर हे पुस्तक पोर्तुगीज अधिकाऱ्यांमध्ये खूप फेमस झालं होतं. साल 1733 मध्ये अँटिनिओ कार्डिम फ्रोवेज नावाच्या गोव्यातील एका अधिकाऱ्याने पोर्तुगलमधल्या एका अधिकाऱ्याला एक पत्र लिहिलं होतं आणि त्यात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं हे चरित्र त्याने वाचावं असं सुचवलं होतं.